पण सांगून टाकतो, वाढदिवसाला वाढदिवस हा शब्द वापरीत जाऊ नका. तो चुकीचा शब्द आहे. त्याला दोन शब्द आहेत, एक अभिष्ट चिंतन आणि दोन जन्मदिन. कारण वाढ हा शब्द वाढदिवसाला होत नाही. 100 वर्ष वय असेल आणि 50वा वाढदिवस असेल तर आजचा दिवस तो घन दिवस आहे. ते आयुष्य त्याचं कमी होत असतं. ते शब्द वापरीत नाही जायचे. काही काही शब्द वापर. महिला म्हणलं तुम्ही चहा प्यायला घरात काय वापरता? बशी 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 बशी. काय नाव आहे तिचं? बशी. कधी एका जागेवर बसली? आला पाहुणा चालली, आला पाहुणा चालली. 1 मिनिट जाग्यावर नाही तरी तुम्ही तिला काय म्हणता? बशी. आणि जी जागची हालत नाही तिला म्हणत्या पळी. आणि जे कधीच कुठे गेलं नाही त्याला म्हणत्या जात. जसा खोट्या ठोकला तसंच आहे. घर पडलं पण जात हल्लं नाही तरी लोक त्याला म्हणत्या जात. मी असंच आहे. काही वेळेस भाषणात लोक काय म्हणतात, त्यांचे आप्तेष्ट मित्र परिवार. दहाव्याच्या भाषणात आप्तेष्ट मित्र परिवार. तुम्हाला असं म्हणायचंय का? आप्तेष्ट मित्र परिवार तुम्हाला असं म्हणायचंय का? तुम्हाला नातेवाईक आहे? निवांत उत्तर द्या महिला मंडळ, पुरुष मंडळी. आता खरमरीत बसा, पटापटा बोला, नीट बसाय बरे. आपले शब्द काय? आप्तेष्ट बोला जा, मित्र परिवार. लग्नात काय शब्द आहे? आप्तेष्ट मित्र परिवार. दहाव्यात काय शब्द आहे? तुम्हाला नातेवाईक आहे का असं म्हणायचं आहे तुम्हाला? वडील गेल्यानंतर यम त्रास देणार नाही एवढा त्रास बहिणीने खाते फोडायलेला आहे. यम परवडला, जाम केले बहिणीने भाऊ, जाम. आता कीर्तनात बसलेल्या 100 बाया अशा आहेत माया पुढे आत्ता का ते आज भावाशी बोलत नाहीत. आत्ता इथं बसेल. मी नावा सगळं सांगाल, आपलं काम वेगळं आहे. सगळी दुनिया भामट्याची आहे. काय म्हणते तू? काय ती बहीण अंक असं काय? ती भाऊ पाया पडत आहे, सही कर, थांब, त्यांना विचारू दे. त्यांना म्हणजे त्या लायकीचा, तो लय लायकीचा पुतळा, तो म्हणतो लावून धर, लावून धर, 1,00,000-1,50,000 मिळतील. कायची बहीण आहे? महाराज आपल्याला बहीणही नाही, आपल्याला भाऊही नाही, आपल्याला 3च नातेवाईक आहेत. एक आई वडील, 2 संत, 3 भगवंत. बस खरे नातेवाईक 3च. एक आई वडील, 2 संत आणि 3 हे मित्र. मित्र ही सगळी भामट्याची टोळी आहे. काही लोक म्हणतात माझी लोक 5 वाजता वाट पाहत्या पाजितो म्हणून. पाजायची बंद कर, त्या मौतीला सुद्धा येणार नाही. लोकांनी असे लय जणांचं वाटोळ केलं. लोकांना काय घेणं आहे? कितीतरी शेठ लोकांनी हमाल केले नाही. कारण व्यापारी लोक ध्यानात ठेवा, नफा ज्याला पेलवला तोच व्यवहारात टिकला. नफा होईल याचा शंका नाही, पण नफा पेलवला पाहिजे. आणि 80% दुकानदारांना मराठ्यांच्या नफा पेलवत नाही. नफा वाढला, स्कूटी इकली, स्कूटी इकली, बुलट. कोंबडी बंद, बोकड्या. डीसी बंद, 90. सगळं बंद, कैलासवासी. पेलेन्स बुलेटवर धडकले. विनोद हा नफा पेलवला पाहिजे मला. आणि आपल्या लोकांना नफा पेलवत नाही. आपल्या लोकांना पदही पेलवत नाही. काही लोक आहे ना आम्हालाच फोन करताना तारीख घेताना म्हणतात मी सरपंच बोलतोय. अरे येड्या, तू एकाच गावचा आहे, आम्ही महाराष्ट्र येत होतो, तुला काय अक्कल विक्कल काय आहे का? आणि तू 2.5 वर्ष आहे, आम्हाला 27 वर्ष झाले, तुझं काही डोकं काम देतं का नाही? आणि तू पैसे घालून झाला, आम्ही पैसे कमीतोय, तुला काही काय लोक आहे मला.
काही लोक म्हणते मी माझी सरपंच आहे, मारली होती ना एकदा झक, बसला होता ना गावाच्या बोकांडी, मग तीनदा काय. ए पैसा मानात घालू नका, पैसा दानात घाला. नफा पेलवला पाहिजे. पेलवत नाही काही माणसांना, काहींना नाहीच पेलवत. आणि ज्याला पेलवला तो फेल जात नाही, आणि ज्याला पेलवला नाही तो भिकारी झाल्याशिवाय राहत नाही. मग आपली माणसं भिकारी का म्हणतात. मग काही माणसं म्हणतात ना पहिले त्यांना द्या ट्रॅक्टर होती, आता त्याचं बर दुसऱ्याचे ट्रॅक्टर होईल. आता हे तुम्ही शहर ए बाय, तुम्ही एवढे शहरातली माणसं आहे, सगळ्यांनी मास्क वापरलं, सगळ्यांनी सॅनिटायझर वापरलं, सगळ्यांनी सोशल डिस्टन्स ठुलं ना. आता पेट मोठी पेट आहे, एखादा भिकारी पेटमध्ये पॉझिटिव्ह निघला का सांगा मला, मी त्याचं बिल भरतो सांगा. किमान 100 भिकारी आहेत रोडला, आणि स्टँडवर मास्क आहे, सॅनिटायझर आहे, आंघोळीची त्याची गाठत नाही, गडी निगेटिव्ह. आपल्या सगळ्या अंगाला सेपरेट साबण, इकडं लावायचं नाही, इकडं लावायचं नाही, इकडं लावायचं नाही. याचं कारण आहे भिकारी निगेटिव्ह का, थिंकिंग कमी आहे, ह्युमिनिटी जास्त आहे. थिंकिंग कमी आहे आणि ह्युमिनिटी जास्त आहे. आपला मेंदू झालाय बारीक, टेन्शन फार. काय होईल देशाचं, घरात नीट राहाय, ते देशाचं मरू दे तिकडे. काय बंबात लाकडं लुटितो, काय होईल देशाचं. ती म्हणली मरू द्या, धोतार जळालं ते बाजूला करा, देशाचं राहू द्या. म्हणजे आपल्याला टेन्शन जास्त आहे मला, आणि मानसिक तणाव. बऱ्याच लोकांनी, एज्युकेटेड लोकांनी व्याख्या काय केली जनरली. आता हे डॉक्टर विक्टर शिक्षक लोक सांगा बरं मला, तुम्ही जनरली वाक्य काय वापरता, त्या माणसाला काय आला, अटॅक आला, बरोबर. तुम्ही अटॅकची व्याख्या काय केली सांगा. नुसते 10-10 लाख भराने मेडिकलला जा, 20-20 लाख भराने इंजिनियरला जा, आणि ज्यांनी काढलं त्यांना श्रीमंत करा. तुम्ही काय बधीर होईल माणसं मला, तुमचं डोकं काम नाही देत. तुम्ही आता माया पुढे बसले का, खरंय मी निघून गेलो का, धंदा आहे त्याचा. इंदुरीकर मरल महाराज, पण तुम्हाला आपलीच आठवणीला माणूस काय म्हणत होता. काय तुम्ही अटॅकची व्याख्या काय केली जनरली डॉक्टर काय म्हणतात त्यांना, अटॅक आला. आता इंजिनिअरिंगचे डिप्लोमाचे पोरं पोरी, मेडिकलची पोरं 10-10 लाख भरून तुम्ही मेडिकलला गेले, तुम्ही अटॅकची व्याख्या काय केली. आता सगळे शिकलेले लोक उत्तर द्या. तुम्हाला 1.5-1.5, 2-2 लाख पेमेंट आहे, तुमचं हृदय कोणत्या बाजूला आहे. हृदय हृदय आहे का पहिलं, हा प्रश्न. कोणत्या बाजूला आहे, हृदय कोणत्या बाजूला आहे, डाव्या. नीट उत्तर द्या. पुरी बिरी मेडिकलला जाणार आहे, इंजिनिअरिंगला उगाच पैसे घालायचे, झक मारायची काय काम आहे त्याचं सांगा मला. तुमचे सगळ्यांचे हृदय कोणत्या बाजूला आहे, डाव्या बाजूला. शरीराचा सगळ्यात नाजूक अवयव कोणता, हृदय. म्हणजे गुडघा गेला तरी चालेल, पाय गेला तरी चालेल. हृदयाला किंमत आहे का नाही, आहे. तुम्ही बोलत जा, आहे का नाही, आहे. तुमच्या सगळ्या लोकांचे शर्टाचे खिशे कुठे आहेत, डाव्या बाजूला. तुम्ही मोबाईल कुठे ठेवता, डाव्या बाजूला, बरोबर आहे ना. हृदय कोणत्या बाजूला आहे, डाव्या बाजूला. आणि शरीराचा नाजूक अवयव कोणता आहे, हृदय. आणि तुमचे सगळ्यांचे मोबाईल कोणत्या खिशात आहे, डाव्या बाजूला. मग आता मला सांगा, 7-8 वेळा जर मोबाईल व्हायब्रेट झाला सायलेंट ठेवून, तर जाग्यावर मरशील ना तू. मग आता मोबाईल कुठं ठेवा याची अक्कल नाही, तुम्ही पेमेंट घेता कशाची. विनोद समजू नका. मोबाईल वरच्या खिशात कधी ठेवू नका. तुम्ही टेबलवर ठेवून बघा, व्हायब्रेट होतो. पुस्तकावर ठेवून बघा, व्हायब्रेट होतो. इथं ठेवू नये, इथं मोबाईल ठेवू नये, तिकडं नका लक्ष देऊ. मोबाईल इथं ठेवत जात नका. हे हृदय आहे. तुम्हाला कोण सांगेल मग अटॅक काय येतो, ऐका व्याख्या अटॅकची. आणूनच दाखवतो 2 मिनिटात. तुम्हाला बसल्या बसल्या अटॅक येईल. पाहता मेंदू किती, बॉम्ब आलं सगळं. 2. तुम्ही
सुधरातच लोकांना काय नाही. मेंदू किती? 2. लहान मेंदू, मोठा मेंदू, त्याला 3 आवरण, दृढावरण, जालावरण, मध्यावरण. इन brain is capacity of knowledge is different, but brain is same. Brain is same, but capacity of knowledge is difference. त्या मेंदूला रक्तपुरवठा होण्यासाठी इथं शिर आहे, मान्य. हृदयाला 2 कप्पे आहेत, 4 कप्पे आहेत. उजवी जवनिका, डावी जवनिका, तिकडे नका लक्ष देऊ. उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. हृदयाला जर ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी झालं तर परिणामी माणसाला घाम येतो, आणि घाम आलेला माणूस घाबरतो, आणि हृदयाला रक्त कमी पडलं का तो मरतो. इट इज कॉल्ड अटॅक. अटॅकला एकच औषध आहे, नो टॅबलेट, नो इंजेक्शन. अटॅकला एकच औषध, घडलेली घटना जाग्यावर विसरणे, तिचा विचारच करायचा नाही. आता कॉलेजला असताना आपल्याला प्रेयसीने धोका दिला, स्वभाव आहे तिचा. बरं, तिने आपल्याला एकट्याला दिलाय का? मग तू असा बावळासारखा नुसता तिच्याच नावाचा जप करीतो म्हणजे मरशील ना तू. टेन्शन फ्री राहायचं महाराज, टेन्शन फ्री. अटॅक येणार नाही, सोडून द्यायचा तो विषय. घडलेली घटना सोडून द्या, काय त्याचं नाही. नोकरी नाही, नसू दे. स्वतःची आत्मशक्ती जागी करा, आणि त्या वाढदिवसाच्या कीर्तनाला सुरुवात. आता आपलं कीर्तन वाढदिवसाला ठुलं म्हणल्यावर त्या व्यक्तीला 100 वर्ष ब्याव नाही. आपलं कीर्तन जर वाढदिवसाला ठुलं तर माणूस 100 वर्ष जगतो. आपलं कीर्तन जर दुकानच्या उद्घाटनाला ठुलं तर वर्षात दुसरं दुकान होतं. आपलं कीर्तन जर बंगल्याच्या वास्तुशांतीला ठुलं तर वर्षात दुसरा बंगला होतो. आणि आपलं कीर्तन जर लग्नाला ठुलं वर्षात दुसरे, बाकीचा विचार घरी गेल्यावर करा नाही. पण त्या वाढदिवसाला अभिष्ट चिंतन शब्द वापरायचा किंवा जन्मदिवस वापरायचा. त्यांच्या सगळ्या परिवाराला उदंड आयुष्य लाभो, ईश्वरचरणी प्रार्थना. अभंगाला सुरुवात. आजच्या कार्यक्रमाचं कौतुक करावं ते त्यांच्या कार्यकर्त्यांचं, आणि सगळ्यात बापूंचं कौतुक करावं का महामारीच्या काळात कीर्तन ठेवलं. दुसरं कौतुक करावं, 1.5 वर्ष लोकांच्या कानावर चांगलं पडलं नव्हतं, निदान आज 4 शब्द चांगले पडतील. आणि तिसरं कौतुक करावं, एवढ्या जनतेच्या आशीर्वादावर बापूंना कधीच काही कमी पडणार नाही. आणि चौथं वाक्य सांगतो, कोणताही माणूस मोठा व्हायला प्रारब्ध लागतं, असं बोगसगिरी चालत नाही. कुणी उठणं हे काय, कोणी उठायचं आणि पाखवत वाजायचं. बाबाची पेंडे काही 6 वर्ष आळंदीत राहिले, फक्त धोतारच नेसाय शिकले, गाजरं काही येत नाही. असं चालतं कधी, त्याला प्रारब्ध लागतं. आता यांच्या बाबतीमध्ये एक वाक्य सांगतो, पतसंस्था चालवणं, मोठ्या लोकांना लोकांवर मनाचं राज्य गाजवणं, याला 4 कारणं आहेत. 1, बापूंचं प्रारब्ध उत्तम आहे. 2, प्रयत्न चांगले आहेत. 3, स्वतःचं कर्तृत्व आहे. आणि 4, साधू संतांचा आणि आई वडिलांचा आशीर्वाद आहे. असं मोठं व्हायची भाषा जमत नाही. काही लोक म्हणतात हेन हो चालत नाही. काही लोक एकदाच सरपंच झाले, कावळा शिवेपोत परत सरपंच झाले नाही, मेले ते. तसं नाही येते. राजकारण करणं आणि परमार्थ करणं या गोष्टी रक्तात असाव्या लागतात. कारण आता पहिला काळ नाही आहे. आता आपल्याला वाटतं लोक त्यांच्या मागं भरपूर हिंडतात, चुकीचं आहे. तुम्ही समाजासाठी किती काम करा, ते आदल्या रात्री 200ची अपेक्षा करतातच. यांच्या घरात नळ आणा, न त्यांच्या तोंडात नळ घाला. काय म्हणणं आहे तुमचं? यांना सायपन करून द्या, मंदिर बांधून द्या, अंगणवाडी बांधून द्या, यांना घोगऱ्या चारा अंगणवाडीच्या. मंडळी तशी राहिली नाही. ही आदल्या रात्री 200ची वाट पाहतीच. काय मत आहे तुमचं? कामं यांची किती करा, लोकांना त्याच्याशी काही, यांची साईड गटार काढा, यांच्या तोंडात नळी घाला, हे काम दाखवणार. तुम्हाला सुधारणच काही तर काय करा. समाजाला काही घेणं नाही मला. समाज फक्त टीट फॉर टॅट आहे. त्यात
तात्पुरतं वापरून घेणार, सोडून देणार. समाजाला तुमचं काही घेणं नाही. आपण फक्त आपली नीती सोडायची नाही, जग निश्चित होतं. आपल्याकडे काय राहिलंय? कितीला आहे तू? ए ब्रे, कितीला आहे? तुला काय माहिती कितीला आहे? कितीला आहे? कितीला आहे तू? शाळेत कितीला आहे? 6वी? 6वीला आहे का? तू 5वीला गेलता तरी? तू 4थीतून डायरेक्ट कितीला गेला? 6वी. उद्या 9वीत बस. सरळ बसा पटकान. बैठे बैठे सावधान. सावधान म्हणजे मांड्या आवडे तुमची. 3 वर्ष त्यांनी पेन हातात धरला नाही महाराज. 3रं वर्ष म्हणजे 2.5 तर पुरे झाले. कोण पाहतं त्यांच्याकडं? दुपारभर लाईट गेली तर लोक वायरमॅनला उचलून आपते त्यात. ST वाल्यानं गाळ उडवलं तर त्याला घोडा लावतात. यांची पिढी संपली. तुम्ही काय वाकडं केलं कोणचं? ग्रामपंचायतीला पाणी नाही आलं तर माणसं शिपायला नळाला आणतात. दुपारभर लाईट गेली काय? सरळ बसा पटकान. तुमचे क्लास चालू आहे का रे आणणारे पोरं? सरळ बसा इटवळे. बैठे बैठे सावधान. तोंडाचे फटके काढा आणि माझ्याकडे उत्तर द्या. तुमचे क्लास ऑनलाईन चालू आहे का ऑफलाईन? ऑनलाईन. मी म्हणतो ते खरं आहे का खोटं आहे बा? इकडं नीट आहे का? त्यांचे बाप बीप गावातले गाव पुढारी नीट आहे का? पोरांनो, तुम्ही ऑनलाईन क्लास करताना मॅडम डिलीट करून गाणे ऐकता, खरं आहे का खोटं आहे? घ्या. चला पटकन बैठे. इकडं लक्ष दे. एवढ्या टोळीने इकडे बोला. मला ऐका. एवढ्याला ना ऐकू गेलं पाहिजे. पोरांनो पटकन बोला. तुम्ही मॅडम डिलीट करून गाणे ऐकता, खरं आहे का खोटं आहे? खरं आहे. तुम्ही मॅडम डिलीट करून गेम खेळता, खरं आहे का खोटं आहे? खरं आहे. तुम्हाला मोबाईलचा नाद लागला, खरं आहे का खोटं आहे? खरं आहे. आता मोबाईलमुळं काय झालं? पटापट ऐका. डोळे गेले. डोळे, आवाज कमी येतोय. डोळे, कंबर गेली, मेंदू चला पटापटा फास्ट. आवाज कमी येतोय. डोळे, जोरात बोला. डोळे गेले, कंबर गेली, मेंदू गेला. हा, मेंदू गेला, मित्र गेले, झोप गेली. झोप येत? मोबाईलमुळे झोप येत नाही. झोप यावं म्हणून क्वार्टर सुरू. झाली. पटापटा बोला. झोप यावं म्हणून क्वार्टर सुरू झाली. क्वार्टरला काय लागतात? पटापटा बोला. पैसे. पैसे मिळावं म्हणून चोरी सुरू झाली. चोरी केली. मोबाईल भारी, जोरात बोला ना. भारी मोबाईल घेतला आणि त्याच्यात गेम सुरू झाली. गेमचे नाव सांगा 2-3. फ्री फायर करेक्ट. पबजी पटकन. जुडो करेक्ट. वा, देश प्रगतीच्या दिशेने आहे. चला. आणि मोबाईल खेळता खेळता त्यांना ऍप सापडला. काय सापडला पोरांनो? ऍप. आणि ऍपवर दुस्ती झाली. कुणाशी? पुरीशी. करेक्ट. हा, चला बोला पटकन. पोरगी यानं पाहेल नाही, पण गडी कामाला लागला. तिनं ओळखला हा कामातून गेला. गेला. तिनं याचा ATM मोकळा गेला. हा भिकारी, आवाज कमी येतोय, हा भिकारी झाला. प्रेम वाढलं. पळून जायचं ठरलं. ठरलं. पळून गेले. पैसे संपले. प्रेम कमी झालं. तिच्या पहिल्या प्रियकराचा तिला फोन आला. याला लोड आला. यानं तिच्या ठेवून दिली. ती निघून गेली. याला टेन्शन आलं. हा मोकार पेला आणि जाग्यावर मेला. त्याच्या 10व्याला इंदुरीकरचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगू का 10व्या? तो कसा मेला याची ओवी नको का ज्ञानेश्वरी? संपली माणसं. हो, आता फक्त पोरांनो, मी बोललोय खरंय का खोटंय? खरंय. मी किती बोललो तरी तुम्ही सुधरू शकत
जोरात बोला पटकन. आपल्या घरात पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं तर सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलती? मम्मी. करेक्ट. आणि भामट्यावानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. आणि घरातला हेडमास्टर कोण? मम्मी. करेक्ट. पटापटा बोला पोरांनो. आपले पप्पा वाघाला घाबरत नाहीत, आपले पप्पा सियाला घाबरत नाहीत, आपले पप्पा चोराला घाबरत नाहीत, आपले पप्पा घरात फक्त एक जणीलाच घाबरतात. आय 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 आय. आणि हे मी म्हणलं असतं तर लई झोंबलं असतं. आय. वाट लागली मला. चला थोडं पुढं. तुम्ही मला पुढं सरकायचंच का? त्या बिष्ट चिंतनाला प्रार्थना करायची आहे. देवाकडे काही मागायचं नाही. ही गाडी बिडी मागली राहणार आहे. पखवात राहणार आहे, वाजवणारा जाणार आहे. गाडी राहणार आहे, ड्रायव्हर जाणार आहे. चाल राहणार आहे, गायक जाणार आहे. अभंग राहणार आहे, महाराज जाणार आहे. ग्रामपंचायत राहणार आहे, सदस्य खपाखप जाणार आहे. Each and everything in the world has an end point.